पॉलिटिकल बॅरियर असतात, पॉलिटिकल असणारे बॉर्डर असतात, पण रिलिजियस बॉर्डर हे क्रिएट करणं खूप अवघड आहे. अशीच एक असणारी घटना बियॉन्ड दी बॉर्डर आपल्याला घडताना दिसते. पाकिस्तानामध्ये 125 वर्ष असणारी जुनी इमारत, ती फक्त इमारत नाहीये तर ती धार्मिक व्यवस्था रिप्रेझेंट करणारी असणारी इमारत आहे, म्हणजे गुरुद्वारा. ती गुरुद्वारा या असणाऱ्या मोहरमच्याच असणाऱ्या कालखंडामध्ये पाडण्यात आली. त्यानंतरचे असणारे कॉन्सिक्वेन्सेस आणि त्याचा असणारा इम्पॅक्ट भारतातल्या असणाऱ्या लोकांच्या जीवनावरती कसा पडतो आणि तिथं इंटरनॅशनल डिप्लोमॅसीमध्ये भारत कशा पद्धतीने प्रतिकार करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा असणारा रेफरन्स आपण आजच्या असणाऱ्या सेशनमध्ये पाहूया. नमस्कार, मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीच्या असणाऱ्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मुद्दा खूप सेन्सिटिव्ह आहे, पण आपण या असणाऱ्या मुद्द्याला एक्झॅक्टली कशा असणाऱ्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे आणि आपल्याला मेन्सच्या दृष्टिकोनातून हा असणारा क्वेश्चन लिहित असताना कोणकोणते अँगल कव्हर करणं रिक्वायर्ड असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करूया. ठीक आहे, मग इव्हेंट घडतोय पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानामध्ये गुरुद्वारा पाडला जातो. हिस्टॉरिक असणारा गुरुद्वारा आहे, 125 वर्ष जुना. त्याच्यातून धार्मिक भावना आणि सांस्कृतिक वारसा कशा पद्धतीने त्या ठिकाणी, कारण का कल्चरल हेरिटेज इंटॅक्ट ठेवणं हे प्रत्येक देशाचं असणारं महत्वाचं कर्तव्य असतं आणि त्या ड्युटीमध्ये कुठं ना कुठं तुम्हाला पाकिस्तान या ठिकाणी कमी पडताना दिसतो. आणि त्या असणारा रिलिजियस डिसहार्मनी हे जागतिक लेवलमध्ये त्याचे असणारे पडसाद पडू शकतात. ज्या ज्या ठिकाणी डायस्पोरा रिप्रेझेंट होत असतो तिथं याचा असणारा इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. या असणाऱ्या दुर्घटना, या घटना इतर जागतिक व्यवस्थेमध्ये होऊ नयेत त्यासाठी प्रिकॉशन काय करावं आणि युएन याच्यावरती असणारा प्लॅन ऑफ ऍक्शन काय करावा, या सगळ्या गोष्टी आता डिस्कस होणं आवश्यक असणार आहे. तो मुद्दा आपण याच्यामध्ये प्रेझेंट करूया. मग इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय या ठिकाणी, तर ऐतिहासिक गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा साहिबचा असणारा विध्वंस होताना दिसतोय. मग हा रिप्रेझेंट करतोय कोणाला हे लक्षात घ्यायचं. हा गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा या असणाऱ्या रिलिजियस कॉन्टॅक्ट मधल्या असणाऱ्या ग्रुपला या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय आणि या असणाऱ्या साहिबचा विध्वंस होताना दिसतोय. वारसा संवर्धन असेल, मुसद्देगिरी असेल, डिप्लोमॅसी असेल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा राईट ऑफ मायनॉरिटीज यांचा उल्लेख काय आहे. आणि इथं आपल्या राज्यघटनेतील असणारा आर्टिकल नंबर 29 आणि आर्टिकल नंबर 30 कसे इम्पॅक्टफुल ठरतात, या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या असणाऱ्या सेशन मध्ये पाहूया. मूळ मुद्दा काय या ठिकाणी, इथं तुम्हाला कोणकोणते असणारे जीएसचा असणारा पार्ट कव्हर करणं रिक्वायर्ड असणार आहे हे पहिल्यांदा पहा. सगळ्यात पहिल्यांदा आर्ट अँड कल्चरचा पार्ट येतो याच्यामध्ये, म्हणजे तुमचा जीएस पेपर एक कव्हर होणार आहे. याच्यामध्ये हिस्ट्रीचा अँगल बघायचा आहे. सिंग सभा चळवळ असेल, शीख वारशाचं असणारा ऐतिहासिक महत्व असेल, हे तुम्ही याच्या अंतर्गत या ठिकाणी चेक करणार आहात. सोबतच पाहिलं इथं तर तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनचा रेफरन्स बघायचा, आंतरराष्ट्रीय संबंध. जीएसचा असणारा पेपर 2 म्हणजे जीएस 1. जीएस 2 मध्ये भारत पाकिस्तान द्विपक्षीय संबंध करार आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचा उल्लेख या ठिकाणी येतो. कारण का जेव्हा आपण भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कॉरिडॉर ओपन करण्याबद्दल बोलतो ना, तेव्हा इंटरनॅशनल डिप्लोमॅसी आपण या ठिकाणी स्ट्रॉंगली रन होते, या पद्धतीचे मुद्दे या ठिकाणी बोलत असतो. पण हीच असणारी डिप्लोमॅसी आपल्याला या ठिकाणी कमकुवत होताना दिसते. हा एक दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा काय या ठिकाणी, तर इथं मुद्दा येतो एथिक्सचा. म्हणजेच या ठिकाणी रेफरन्स आणायचा तुम्हाला कुठला, तर जीएसच्या असणाऱ्या पेपर नंबर 4चा अँगल येतो या ठिकाणी. आणि मानवी हक्काचा रेफरन्स येतोय म्हणजे जीएसचा पेपर 3. असा एवढा सेन्सिटिव्ह पार्ट आहे जिथे तुमचे 4ही जीएस कव्हर होतात. तर त्या अनुषंगाने बघितलं तर सांस्कृतिक वारशाचं रक्षण असेल आणि प्रशासकीय नैतिकता असेल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इथिक्सचा पार्ट येतो किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍप्टिट्यूडचा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला हायलाइट करता आला पाहिजे. या सगळ्या अँगलना आपण सिलेबसला जोडू शकतो. फक्त युपीएससीच नाहीये, तर तुम्ही या ठिकाणी नवीन जो आपला असणारा एमपीएससीचा असणारा सिलेबस आहे का, तोही याच्या अंतर्गत आपल्याला सेम पद्धतीमध्ये अटॅच करायचं आहे. आता एक्झॅक्टली घटनाक्रम काय झाला होता ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. घटनाक्रम काय होता, स्थान कुठे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय, फारुखाबाद या ठिकाणी. फारुखाबाद एक्झॅक्ट लोकेशन कुठे या ठिकाणी, तर लाहोर पासून तुम्हाला लक्षात ठेवायचंय 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती आहे. कारण तुम्हाला हा रेफरन्स बघत असताना एक मुद्दा माहिती पाहिजे. सर क्रीक ऐकून असाल तुम्ही न्यूज मध्ये. सर क्रीक मध्ये जेव्हा पाकिस्तान क्लेम करतो की हा असणारा एरिया आमचा आहे, तेव्हा आपल्या असणाऱ्या डिफेन्स मिनिस्टरनं एक सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट दिलं होतं की पाकिस्तानला शांत राहायला, जर असं नाही केलं तर तिथून लाहोर खूप जवळ आहे, तर तो एरिया त्या ठिकाणी कॉन्कर करायला भारत कधीही विचार करणार नाहीये, तो इझिली कॉन्कर करू शकतो. अशा पद्धतीचं असणारं स्ट्रिक्टली आणि हार्ड वर्ड्स मध्ये त्या ठिकाणी त्यांना ताकीद दिली होती, धमकी दिली होती. तर त्यामुळे हे लोकेशन महत्वाचं आहे. लाहोर पासून किती 60 ते 70 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी असणारं ठिकाण आहे. पंजाब प्रांत पाकिस्तान मधला या ठिकाणी महाराजा रणजित सिंग यांचे असणारे दरबारी कोण, सरदार चोर सिंग
यांनी हे स्थापन केलेलं होतं. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्णपणे या असणाऱ्या ब्रिटिश इंडियाच्या असणाऱ्या सरकाराचा रेफरन्स जेव्हा जेव्हा येतो तेव्हा अफगाणिस्तानची सीमा आपण बघतो आणि त्यामधला असणारा खैबर पास बघतो. पण त्या ब्रिटिश एराच्या अगोदर सुद्धा जेव्हा जेव्हा भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे इन्व्हेशन होत होते ना, तेव्हा सुद्धा पंजाबच्याच असणाऱ्या प्रदेशानं भारतामध्ये ते असणारे परकीय आक्रमण पुण्यापासून थोपवण्याचं काम केलं होतं. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण नाव येतं ज्या असणाऱ्या राजानं कोहिनूर हिराचं असणारं प्रोटेक्शन त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापर्यंत केलं होतं. कालखंड खूप कमी जरी असला, 40 वर्षांच्या असणाऱ्या प्रवासाअंतर्गत खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा असणारा एरिया सिक्युअर ठेवला होता. ते म्हणजेच कोण या ठिकाणी महाराजा रणजित सिंग यांचे दरबारी कोण या ठिकाणी सरदार चोर सिंग यांनी हा असणारा जो गुरुद्वारा आहे का तो फारुखाबाद या ठिकाणी तयार केलेला होता. पुढचा उल्लेख केला या ठिकाणी तर ही वास्तू आणि कोणत्या असणाऱ्या वेळी ही वास्तू त्या ठिकाणी विध्वंस केली होती. तर ही वास्तू 125 वर्ष जुनी वास्तू आहे. 24 आणि 25 जूनच्या 2026च्या कालखंडामध्ये रात्री म्हणजे मोहरमच्या असणाऱ्या 8व्या आणि 9व्या तारखेची मध्यरात्रीच्या कालखंडामध्ये हा असणारा विध्वंस आपल्याला या ठिकाणी बाहेर होताना दिसतोय. आणि आता प्रश्न असा पडतो की मग 2 जुलैला तू मास्तर का लेक्चर घेते उभ्या मुद्द्यावरती? हा तर पाठ जुना आहे. ही न्यूज आत्ता आपल्या भारतापर्यंत पोहोचताना दिसते, हे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला. बेकायदेशीर विध्वंस होताना दिसतो एका स्थानिक व्यवसायाकडनं संबंधित प्राधिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय इमारतीचा विध्वंस केलेला आहे. एनओसी ची वाट बघत न बसता तिथल्या असणाऱ्या स्थानिक व्यक्तीनं त्या असणाऱ्या गुरुद्वाराचा असणारा हा डिसिजन घेऊन तिथला विध्वंस करताना आपण या ठिकाणी पाहतो. आणि तळागाळातील विरोध जर बघितलं तर स्थानिक अल्पसंख्याक शीख समुदायाच्या तीव्र आणि संघटित विरोधामुळे ही घटना उघडकीस आलेली आहे. म्हणजे ही घटना उघडकीस येण्यापाठीमागचं रिझन काय सांगितलं जातं की इथं विरोध प्रखरतेने व्हायला लागला आणि त्या विरोधाच्या निमित्तानं तुम्हाला दिसेल की या ठिकाणी ही न्यूज आता नॅशनल लेवल पर्यंत जी होती ती आता इंटरनॅशनल लेवल पर्यंत आपल्याला स्प्रेड होताना दिसते. सोबत पाहिलं तर याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ काय, तर अमृतसरच्या अंतर्गत 1873 आणि लाहोरमध्ये 1879च्या कालखंडाच्या अंतर्गत एक सगळ्यात महत्वाची चळवळ इथं सुरू होती. ती म्हणजे कुठली? सिंग सभा चळवळ. मग शीख धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचं पुनर्जीवन झालेलं होतं इथं. आणि 1920च्या असणाऱ्या अकाली चळवळीचा असणारा पाया याच असणाऱ्या सिंग सभा चळवळीने आणलं होतं. आपल्या भारतामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठला होता या ठिकाणी, तर जेव्हा रिलिजियस असणाऱ्या कॉन्टेक्स्टला घेऊन पॉलिटिकल असणाऱ्या चळवळींना गाईड केलं जातं तर तेव्हा लोकांची असणारी जोडणी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एकत्र येताना दिसते. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला दिसतं, हे लक्षात घ्यायचं. सिंग सभा चळवळीचा मुद्दा. मग फारुखाबादच्या अंतर्गत काय केलं होतं, एक प्रमुख प्रादेशिक केंद्र म्हणून हा गुरुद्वारा सिंग सभा चळवळीचं एक महत्वाचं केंद्र म्हणून निर्माण केलं होतं. आणि गुरुद्वारा श्री सच्चा सौदा जवळी गुरु नानक देवजी यांच्या सुरुवातीच्या जीवनाशी आणि निस्वार्थ सेवा किंवा दान या संकल्पनेशी सखोलपणे जोडलेला असणारा हा गुरुद्वारा होता, जो गुरुद्वारा आता आपल्याला या ठिकाणी विध्वंस होताना दिसतोय, हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. आता याचं भू राजकीय जिओपॉलिटिकल आणि पॉलिटिकल सिनॅरिओ आणि त्याचा इम्पॅक्ट काय असू शकतो, तर भारताची अधिकृत प्रतिक्रिया काय आलेली आहे या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या माध्यमातून, परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून अत्यंत निंदनीय आणि लक्षित विध्वंसाचं कृत्य आहे. तातडीची चौकशी केली पाहिजे, त्याची पुनर्बांधणी केली पाहिजे आणि पाकिस्तान मधल्या असणाऱ्या अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची सुद्धा भारतानं मागणी केलेली आहे जागतिक लेवलला, हे लक्षात ठेवायचं. संरचनात्मक संघर्ष काय, प्रणालीगत असणारी बिघाड आहे. गैर इस्लामिक वारसा स्थळांच्या सुरक्षिततेमध्ये सततचे असणारे अपयश दिसते. एक्झाम्पल बघितलं, धरमपुरा येथील असणाऱ्या गुरुद्वाराचा चोबारा साहिब हा नुकताच विध्वंस झालेलं ठिकाण आहे. म्हणजे अशाच घटना कंटिन्युअसली घडतायत, तर इथं पॉलिटिकल कंट्रोल सुद्धा येणं आवश्यक असणार आहे. हाही मुद्दा महत्वाचा असणार आहे. याच्यामध्ये संस्थात्मक चौकट आणि त्यांचं अपयश काय, म्हणजे तिथले असणारे इन्स्टिट्यूशन्स असणार फेल्युअर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशनचं असणार फेल्युअर असेल, ज्युडिशरीचं असणार फेल्युअर याच्यामध्ये असेल. या फेल्युअरचा उल्लेख केला तर इथं येतो मुद्दा ETPB इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड असा उल्लेख याच्यामध्ये असेल. तो कसा, भूमिका काय, स्थलांतरित हिंदू आणि शिखांच्या मालमत्ता आणि तीर्थक्षेत्रांचं व्यवस्थापन करणारं पाकिस्तानातलं असणारे मंडळ आहे, ऑफिशियल मंडळ आहे. कुठला? ETPB. अपयश काय, तर बेकायदेशीर ताबा रोखण्यात वारंवार येणारं अपयश आहे या असणाऱ्या बोर्डाचं. आणि भारताने नोंदवलेला हा अर्थपूर्ण कारवाईचा अभाव सुद्धा याच्यामध्ये दिसतोय. तर हा असणारा इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड आता कमकुवत होताना दिसतोय पाकिस्तानमध्ये. सोबतच एक आठवण होते ती म्हणजे 1950च्या असणाऱ्या
अग्रीमेंटची अकाउंटला इम्प्लिमेंट होतो, नेहरू लियाकत अग्रीमेंट. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर मूलभूत द्विपक्षीय संदर्भ बिंदू होता. दोन्ही देशांनी अल्पसंख्याकांच्या सुरक्षा, मालमत्ता, हक्क, धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली होती. आणि प्लस एक देश दुसऱ्या देशातल्या असणाऱ्या अल्पसंख्याकांबद्दल वक्तव्य करणार नाही, दुसरा देश असणाऱ्या पहिल्या देशाच्या अल्पसंख्याकांबद्दल वक्तव्य करणार नाही. हाही मुद्दा या ठिकाणी आपल्याला हायलाइट होताना दिसतो. उल्लंघन काय, तर अशा वारंवार घडणाऱ्या घटना आणि ऐतिहासिक कराराच्या मूळ भावनेचं आणि संरचनेचं थेट उल्लंघन या ठिकाणी होताना दिसते. आणि त्या अनुषंगाने हे असणारे सेन्सिटिव्ह प्रकरण आपल्याला इथं बाहेर येताना दिसतं. पाकिस्तानातील असणारी अंतर्गतचा उल्लेख केला या ठिकाणी, तर प्रतिसाद आणि आव्हानं बघितलं, प्रशासकीय हस्तक्षेप दिसतोय, पंजाबच्या असणाऱ्या मुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्र्यांची दखल या ठिकाणी दिसते, मालमत्तेचा भाडेपट्टा रद्द आणि सरकारी पातळीवर पुनर्बांधणीची हमी सुद्धा दिलेली आहे पाकिस्तानच्या असणाऱ्या पंजाब प्रोव्हिन्सेसच्या असणाऱ्या सीएमनी. आणि सामाजिक आर्थिक संघर्षाचा उल्लेख केला, वारसा संवर्धन विरुद्ध नागरिकांचं विस्थापन, याच्यामध्ये फाळणीनंतर सुमारे 80 वर्ष ही जागा रिकामी होती. स्थानिक कुटुंबे आणि व्यावसायिक दुकाने या मालमत्तेचा अविभाज्य भाग बनली होती, ज्यामुळे आता राज्य सरकार समोर धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. तर या असणाऱ्या इमारतीच्या असणाऱ्या आणि धार्मिक ठिकाणाच्या बाबतीमधल्या असणाऱ्या या विध्वंसाचा कशा पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित असणार आहे, तो आता हे सरकार आपल्याला घेताना दिसेल. आता या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने युपीएससीतील असणारे संबंधित प्रश्न कसे असतील या ठिकाणी, तर प्रश्न असा असेल, सीमापार धार्मिक वारशाचं जतन ही केवळ सांस्कृतिक बाब नसून अल्पसंख्याकांचे हक्क आणि द्विपक्षीय मुसद्देगिरीचा असणारा एक महत्वाचा मापदंड आहे. फारुखाबादच्या असणाऱ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विश्लेषण करा. मग तुम्ही या ठिकाणी इथं इंट्रोडक्शन काय असेल, आन्सरचं मेन बॉडी काय असेल आणि कन्क्लुजन काय असेल, याचा एक थोडासा रेफरन्स दिलाय. ही असणारी पीडीएफ मी तुम्हाला आपल्या असणाऱ्या टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेन, तिथून ते पहा आणि आन्सर लिहून मला काय करायचं, चला तुम्ही हे माझ्या नंबरवरती पाठवून द्या, 9860860342. या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही काय करा, लिहा आन्सर आणि पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून ते मला पाठवून देऊ शकता. ठीक आहे. सोबतच आपल्याला काय करायचं आहे, तर या सगळ्या असणाऱ्या व्यवस्थेचा अंतिम निष्कर्ष काय दिसतो या ठिकाणी, इथं येतो या ठिकाणी डिप्लोमॅसीचा रेफरन्स येतो. ट्रॅक टू डिप्लोमॅसी, मुत्सद्देगिरी, सीमापार सामायिक इतिहासाचं जतन करण्यासाठी, द्विपक्षीय कटुता कमी करण्यासाठी अनौपचारिक संवादाला चालना दिली पाहिजे, संस्थांचं सक्षमीकरण केलं पाहिजे, पाकिस्तानात शीख गुरुद्वारा प्रतिबंधक समिती सारख्या संस्थांना वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी अधिक ऑटोनॉमस अधिकार दिले पाहिजे, स्वायत्तता दिली पाहिजे, प्लस काय केलं पाहिजे, अधिकार दिले पाहिजेत आणि आंतरराष्ट्रीय देखरेख सुद्धा असलं पाहिजे, कारण हेरिटेज आहे ना शेवटी, तो जतन करणं, ऐतिहासिक समृद्धाचा असणारा वारसा जतन करणं आवश्यक असणार आहे. त्याच्यामध्ये युनेस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या फ्रेमवर्कचा वापर करून अल्पसंख्याकांच्या सामायिक इतिहासाचं आणि धार्मिक स्थळांचं संरक्षण सुनिश्चित करणं हे आवश्यक असणार आहे. हा त्याचा असणारा अंतिम मुद्दा असेल. आणि या इव्हेंट बद्दल, या घटनेबद्दल आणि भारताने केलेल्या प्रतिकाराबद्दल तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तसंच महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीच्या अनुषंगाने युपीएससी, एमपीएससी आणि कंबाईन या एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर अरुण अडसूळ सरांच्या असणाऱ्या नियंत्रणामध्ये आपण या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीच्या असणाऱ्या बॅचेस रन करत असतो. तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. युपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला आवश्यक आहे एनसीईआरटीची असणारी फाउंडेशन सिरीज, तीही आपली लवकर स्टार्ट होते. याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे, नोट्स मेकिंग असेल, आन्सर रायटिंग असेल, फ्री तुम्हाला एनसीईआरटीच्या पीडीएफ मिळून जातील. आणि सोबतच ज्यांना प्रायोरिटीनं फक्त कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करायची असेल त्यांच्यासाठी आपली विजयी भव बॅच आहे. या असणाऱ्या बॅचला तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता आणि तुमचं असणारं प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न तुम्ही सत्यात उतरवू शकता आणि त्याची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेणार आहोत. ठीक आहे. आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आपल्याला. आणि भेटूया मग अशाच असणाऱ्या नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.